पनवेलमध्ये यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असे पनवेलमध्ये वीर सावरकर चौक या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थी व महिलांनी निषेध मोर्चा नको आम्हाला 1,500 द्या, लाडक्या बहिणीला सुरक्षेचा आधार असे घोषणा देण्यात आले। यावेळी प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यात आले। लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, नको तुमचे 1,500, नको तुमचे 1,500, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। दादा दादा अहो दादा, नको तुमचे 1,500 द्या, आम्हाला सुरक्षेचा आधार। हा खरं सगळ्या लाडक्या बहिणींची कळकळीने विनंती आहे। खरं तर झालेल्या उरणमध्ये कालच्या निगरूळ हत्या आणि आत्ताच मागच्या आठवड्यात झालेल्या अक्षता म्हात्रे यांच्यावर बलात्कार आणि नंतर हत्या, हे खरं तर खूप वेदनादायी आहे। खरं त्यांच्या आई वडिलांवर काय वेदना होत असेल त्याचा आपण निदानही लावू शकत नाही। मी म्हणेन की 1,500 रुपयाचा जो आमिष दाखवला गेला होता, त्याला जे नियंत्रण वापरली गेली होती, तीच नियंत्रण जर सुरक्षेसाठी वापरली असती तर जास्त बरं झालं असतं। जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही पक्ष हा बघणारच नाही, तर आम्ही सर्व पक्षीय मिळून ह्याला लढाई देणार आहोत। आणि तुम्हाला दिसत असेल की कसा आक्रोश हा इथे निर्माण होणार आहे। थोड्याच वेळाने सगळे इकडे बोलतील, पण खरं तर हे जर थांबलं नाही, कारण तुम्ही आम्हाला काय, तुम्हाला असं वाटतंय की हे 1,500 रुपये देऊन आम्हाला तुम्ही जे आमिष दाखवताय, तुम्हाला वाटतं की तुम्ही आमचा विश्वास मिळवताय आणि एवढे जे म्हणतात की तुम्ही जे फॉर्म भरताना रांगाच्या रांगा तयार केल्या, तासन तास तुम्ही आम्हाला उभे केले, त्याचा आमचा तुम्ही विश्वास मिळवला आणि मग त्याच विश्वासाचा विश्वासघात केला लगेच तुम्ही। या 1,500 रुपयामध्ये काही होणार नव्हते स्त्रियांचं किंवा बहिणींचं। या बहिणींना बाहेर जाणं गरजेचं आहे। मग या जेव्हा बहिणी बाहेर जातात, स्टेशनवरनं बाहेर जातात, मग स्टेशनच्या बाहेर जाताना एक कुठला तरी रस्ता लागतो, मग तिथे लाईट्स आहेत का, तिथे सीसीटीव्ही आहेत का, तिथे कुठली पोलीस चौकी आहे का, कुठले गार्ड आहेत का, हे जास्त लक्ष देण्याचं गरजेचं होतं। जे तिकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त सारखे म्हणतात मी तुमचाच आहे, मी तुमचाच आहे, तुमच्या इथे जन्म झालेला आहे। नुसतं जन्म घेऊन फायदा नसतं, नाळ आणि आई आणि बहिणीची नाळ जुळणं गरजेची असते आणि त्यासाठी भूमिपुत्र होणं याची गरजेची असते। भूमिपुत्र नुसतं मी तुमचा आहे बोलून नाही चालत, तर खरं तर याची संवेदनशीलता असली पाहिजे। फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक वरती घेऊन मला तर वाटतं गृहमंत्रींनी ह्या सभेत हा प्रश्न घेतला पाहिजे। फास्ट ट्रॅक वरती घेऊन लवकरात लवकर त्याला फाशीची सजा दिली पाहिजे। जर त्या मुलीची अवस्था जर आपण बघितलं असेल तर तिचे अवयव जे कापले गेलेले, तिचं जे फेस होता त्याला मला वाटतं दगडांनी ठेचलं गेलेलं आहे। हे सगळं बघण्यापेक्षा मला असं वाटतं, आणि त्याला वाचवण्याचा काय अर्थच नाहीये। जिथे मनुष्याची वृत्ती खराब आहे ते वृत्तीला आपल्याला संपवलं पाहिजे आणि अशा जर सजा जर वेळोवेळी जर लगेच झाल्या नाही तर मला असं वाटतं हे गुन्हे वाढत जातील। कारण कालच एक हे जाऊत नाही पाठोपाठ अक्षता म्हात्रेचं झालं, यशस्वीचं झालं, तर लगेच नावा इथे श्रद्धा भोईरचं झालेलं आहे। त्यामुळे असं जर चालत राहिलं तर मला असं वाटतं आमच्यासारख्या आई बहिणी, आम्ही जो आहेत आई आहेत, आम्हाला खरं तर भीती वाटायला लागली की 7च्या नंतर मुलीला पाठवायची का नाही बाहेर, आम्ही स्वतः जायचं का नाही, का आम्ही सुरक्षितच नाही आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिथे महिला सुरक्षित होती, त्या शिवाजी महाराजांनी दिने आदरांनी स्त्रीला आवरलं। आज तोच राज्य जिथे शिवाजी महाराजांचे पदपावलं आहेत तिथेच असती महिला सुरक्षित नाही म्हटल्यानंतर तुम्ही नुसतं वेगळा आमिष दाखवून तुम्हाला निवडणुकीपुरते तुम्ही आम्हाला जे दाखवताय त्याचा काही उपयोग होणार नाही। मध्ये शिंदे, यशस्वी शिंदे हिचा जो निर्घुणपणे हत्या करण्यात आली, निव्वळ हत्या म्हणजे इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आली की तिचे अवयव सुद्धा कापण्यात आले, हातपाय तोडण्यात आले, अशा पद्धतीने एकदम निर्दयीपणे तिचा हा खून करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी तिथे आम्ही सर्व पक्षीय महिला एकत्र झालेल्या आहोत। गुन्हेगार हे गुन्हेगार असतात, ते कुठल्या धर्माचे नसतात, जातीचे नसतात किंवा पंथाचे नसतात। गुन्हेगाराची वृत्ती ही गुन्हेगारी असते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अक्षता म्हात्रे, त्याच्यानंतर भोईर आणि यशस्वी शिंदे या तिघींच्यावरती जो अत्याचार झालाय तो वेगवेगळ्या धर्मातल्या पुरुषांकडून झालेला आहे। त्याच्यामुळे याला कुठलं धार्मिक स्वरूप आम्ही न देता आम्ही एक जन आक्रोश या दृष्टिकोनातून आम्ही आज निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि जेव्हा जनता अशी स्वतःहून रस्त्यावरती उभी येते आणि बोलते त्यावेळेला जनतेचा संवेदनशीलता
जनतेच्या मनामध्ये असलेली संवेदनशीलता आणि राजकीय पुढाऱ्यांची नाकर्तेपणा हा त्याच्यातून प्रतीत होत असतो। त्या दृष्टिकोनातून आज संपूर्ण उरणमध्ये पण तुम्ही पाहाल तर उरणमध्ये जनतेने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश केलेला आहे। आणि इथे प्रामुख्याने सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा यशस्विनी शिंदे ही घरी आली नाही तेव्हा तिचे आई वडील ती आली नाही म्हणून कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते, परंतु पोलिसांनी नेहमीप्रमाणे तुम्ही मुलीला शोधा आम्ही मुलीला शोधतो अशा प्रकारचं उत्तर दिल्या कारणाने हा गुन्हा घडलेला आहे। जर त्याच वेळेला त्यांनी जर सॅटेलाइट म्हणा किंवा ह्याच्या मार्गाने ट्रॅक ठेवून जर तिच्या फोनचा तिचं जर हे केलं असतं शोधलं असतं तिला तर कदाचित ही हत्या टळली असती असं मला वाटते। तसंच अक्षता म्हात्रेच्या बाबतीत सुद्धा तिचे सासरची लोक कंप्लेंट नोंदवायला गेली होती, परंतु त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी सांगितलं की तुम्ही शोधा आम्ही सुद्धा शोधतो। या पद्धतीची उत्तरं जर शासनाकडून आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळत असतील तर महिला इथं सुरक्षित कशा राहणार? आज महिला नोकरी निमित्त सतत बाहेर पडत असतात, त्यांच्या सिक्युरिटीचं काय? प्रत्येक ठिकाणी तुम्ही 1500 रुपये देऊन आम्हाला आमिष दाखवताय, परंतु तेच जर पैसे आमच्या तुम्ही सिक्युरिटीसाठी संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी किंवा जिथे महिला रेल्वेला जातात तिथेशी जे अंडरपास आहे तिथे सीसीटीव्ही लावण्यासाठी खर्च केले तर ते जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं। आणि आमची इथे अशी प्रामुख्याने मागणी आहे की हा जो गुन्हा आहे ह्याला कुठल्याही वकिलांनी ह्याचं केस चालू नये, वकिलांनी कुठल्याही याचं वकीलपत्र घेऊ नये ह्या गुन्हेगाराचं, आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती चालून ह्याचा ताबडतोब निकाल लावून त्याला फाशी व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा असू नये। कारण अशी मागणी करण्याचं कारण असं आहे की पोलिसांच्या विषयीचं जे मनामध्ये भीती असायला पाहिजे गुन्हेगारांची ती भीती हळूहळू कमी होत चाललेली आहे। जर अशा गुन्हेगारांना चांगलं शासन झालं तर हळूहळू समाज माध्यमांच्या मार्फत जेव्हा ह्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचेल की आपण अशा गुन्ह्यामधून सुटू शकत नाही तेव्हा हे गुन्हे कमी होतील आणि महिला सुरक्षित होतील असं मला वाटतं। आता त्या जर पुढारी आहेत किंवा नेते आहेत तर त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता की आपण सर्व जिथे जिथे महिलेवरती अत्याचार होईल तिथे आपण पोहोचलं पाहिजे, हा त्यांचा विषय आहे। मी हेच सांगेन की जर असं महिलांवर अत्याचार होत असतील तर महिला कुठे सुरक्षित आहेत? महिला बिलकुल सुरक्षित नाही। जर महाराष्ट्रात आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, पण आता आम्हाला भीती वाटायला लागली की महाराष्ट्रात सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत।